बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग बातमीनं. नाशिक धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर निदा खानला न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आला आणि यानंतर तिला ट्रान्झिट रिमांड देऊन नाशिकला आणण्यात आलेला आहे. आज तिला नाशिक कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. निदा गेले 4 दिवस कैसर कॉलनी नारेगाव इथं होती. तिच्यावर नाशिक आणि संभाजीनगर पोलिसांची नजर होती. फोनच्या लास्ट लोकेशनवरून पोलिसांनी शोध घेतला आणि निदाला अटक केली आहे. निदा खान ही धर्मांतर प्रकरणातील सूत्रधार असल्याची माहिती आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर ती फरार झाली होती. अटकपूर्व जामिनासाठी ती धडपडत होती, पण कोर्टानं तिला कोणताही दिलासा दिला नव्हता. निदाच्या अटकेनं या प्रकरणातील आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. शहर देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर 156/26 या केसमध्ये आरोपी निदा खान यांचा जामीन माननीय न्यायालयाने फेटाळलेला होता. नाशिक शहर पोलीस व छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस यांच्या जॉईंट ऑपरेशन मध्ये काल आरोपी निदा खान यांना छत्रपती संभाजीनगरच्या नरेगाव या परिसरातून ताब्यात घेण्यात आलेला आहे. तसेच नरेगाव परिसरातील स्थानिक नगरसेवक मतीन मजीद पटेल यांनी त्यांना आश्रय दिल्याचं निष्पन्न झालेलं आहे व त्यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे. मी छत्रपती संभाजीनगर यांचे पोलीस आयुक्त प्रवीणजी पवार त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानतो. जिनका घर था उन्होंने बेचा 1 महीना 1.5 महीना पहले. अच्छा. तो उतना हमको पता था कि उसमें लगा कि कोई रेंटल आदमी आके रह रहा होगा. अच्छा. या कोई घर देखने के लिए आ रहे या जा रहे. हाँ. तो कल मैंने खाली इतना नोटिस किया था कि कोई एक बुजुर्ग आदमी थे जो बाहर से खाने पीने का सामान लेके, जैसे दूध और शायद कुछ सामान लग रहा था. हाँ. कल वो आए थे. मैं कल जब ड्यूटी जाने से पहले मैंने बस उतना ही नोटिस किया था. अच्छा. और ये आप लोगों के आने के बाद हमें खुद पता चला कि यहाँ ऐसे ऐसे लोग रह रहे. गेली एकटी होती का? नाही. तिची आई पण होती, तिची मावशी पण होती. या 3 जणी तिथं थांबलेल्या होत्या. ती ज्या भागामध्ये आली तो भाग इतका गजबजलेला आहे आणि अत्यंत मध्यमवर्गीय लोक त्या ठिकाणी राहतात. कचरा वेचणारे, लोखंड स्क्रॅप विकणारे, दारूच्या हातभट्ट्या चालवणारे, गांजा विकणारे, असा एक मोठा गट त्या ठिकाणी कार्यरत आहे. बटनाचा जो काही चालता व्यवसाय, तो म्हणजे नशेखोराचं जे काही केंद्र आहे ते नारेगाव आहे.